महाविकास आघाडीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबई नामामथळ्याच्या खाली पी चिदंबरम यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध। अदानी धारावी पुनर्विकास यासह जाहीरनाम्यात अनेक मुद्दे। मवियाच्या मुंबई जाहीरनाम्यावरती काँग्रेसची नाराजी। जाहीरनाम्यावरती बाळासाहेबांचा मोठा फोटो, काँग्रेस नेत्यांचा मोठा फोटो का नाही? काँग्रेसच्या काही नेत्यांची खासगीत नाराजी। महाविकास आघाडीची विधानसभेची सांगता सभा उद्या बीकेसीमध्ये होणार। परवानगी न मिळाल्यानं शिवाजी पार्कवरती सभा होणार नसल्याची संजय राऊतांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा। केदार दिघे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात तक्रार। आचारसंहितेच्या काळात धोबी घाट आणि मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। शिवसेनेच्या राहुल कनाल यांची असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात तक्रार। प्रक्षोभक भाषण करून माथी भडकवल्याचा आरोप। निवडणूक आयोग मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र। ठाण्यातल्या रेमंड हेलिपॅडवरती आणि दापोलीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची भरारी पथकाकडून तपासणी। कोकणात प्रचारासाठी निघण्याच्या आधीही बॅगेची तपासणी। विक्रमगड विधानसभेमध्ये सुनीला भुसारा यांचा घरोघरी जाऊन प्रचार। मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी प्रचारामध्ये तारपा आणि इतर नृत्य प्रकार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळून सर्व रजा रद्द। मतदान प्रक्रिया पार पडत असताना चोख पोलीस बंदोबस्त सर्वत्र असणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे तयार करणार। विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य। केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा। गैरसमजामधून गुन्हा दाखल केल्याचा गुन्हे शाखेचा अहवाल। गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला अहवाल। सलमान खानच्या घरावरती गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतरच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। क्राईम ब्रांचचे अधिकारी तपासात व्यस्त असताना सिद्दीकींच्या हत्येची योजना। महाराष्ट्रातल्या बूथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींनी साधला संवाद। नमो ॲपवरती केली चर्चा। प्रत्येक मतदारानं मतदान करण्याचं केलं आवाहन। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा आणा असं शहा म्हणाले नाहीत। इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल असं शहांनी वक्तव्य केल्याची शिंदेंची माहिती। मुख्यमंत्री संख्याबळानुसार ठरणार नाही। निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत होईल, अजित पवारांची माहिती। 175 पेक्षा जास्त जागा जिंकू, अजितदादांकडून विश्वास। 2014 मध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता। केवळ शिवसेनेला भाजपपासून दूर करता येतं का याची चाचपणी करण्यासाठीच आपण पाठिंब्याचं वक्तव्य केलं, शरद पवार यांचं स्पष्टीकरण। षडयंत्र करून उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर केल्याचा खुद्द शरद पवारांकडूनच खुलासा। देवेंद्र फडणवीस यांचा पवारांवरती पलटवार। प्रचारामध्ये घड्याळ चिन्हाच्या खाली कुठेही न्याय प्रविष्ट असा उल्लेख नसल्यास नोटीस पाठवणार। सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचं नाही, सुळेंचं वक्तव्य। कांद्याचे भाव वाढत असताना व्यापाऱ्यांकडून कांद्यांची साठवणूक मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मर्यादेच्या बाहेर कांद्यांची साठवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे प्रशासनाला दिले आदेश। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे मैदानात। खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी। सांगलीतल्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं कारवाई। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये महायुतीकडून शिवसेनेचे दिग्विजय बागल रिंगणामध्ये, तरीही अजित पवारांकडून अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन।
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची सभा। मंगळवेढ्यातील सभेसाठी सुशीलकुमार शिंदेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित। खानापूर मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत। महायुतीकडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील रिंगणात, तर अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांचाही जोरदार प्रचार। पानशेत पूरग्रस्तांचा मतदानावरती बहिष्काराचा इशारा। सोसायटीसाठीची आरक्षित जागा तसंच मैदान भारती विद्याभवन शाळेला दिल्याचा नागरिकांचा आरोप। शाळेनं मात्र आरोप फेटाळले। श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी आमदारांना नोकरासाठी रात्रपाळी केली। पोर्शे कार प्रकरणावरून वडगाव शेरीतील प्रचार सभेमध्ये जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवरती टीका। महाराष्ट्र दौऱ्यावरती असलेल्या प्रियंका गांधींनी शिर्डीमध्ये साई समाधीचं घेतलं दर्शन। यावेळी प्रियंका गांधींकडून साईबाबांच्या पादुकांचं पूजन आणि आरती। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राड्या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल। भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंसह दोन्ही बाजूच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवरती कारवाई। नाशिकच्या अंदरसूल गावामध्ये मंत्री छगन भुजबळ यांची प्रचार रॅली। रॅलीच्या दरम्यान प्रत्येक घराघरामध्ये भुजबळांचं औक्षण करून स्वागत। अकोले विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांचं कुटुंब प्रचाराच्या मैदानामध्ये। पिचड यांचे वडील मधुकरराव पिचड रुग्णालयामध्ये असल्यानं वैभव पिचड यांना प्रचारासाठी वेळ मिळत नाहीये, म्हणून कुटुंबीय प्रचारात सक्रिय। मालेगावमधलं 125 कोटींचं बँक घोटाळा प्रकरण। हवाला एजंट मिलन पटेलला अटक। फसवणूक झालेल्या तरुणाच्या खात्यातून हवालाद्वारे 14 कोटींची रोकड मुंबईला पाठवल्याचं तपासात निष्पन्न। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे हेलिपॅडवरती राहुल गांधींच्या बॅगांची तपासणी। महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावती। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांचा प्रचार। अभिजित अडसूळ यांच्या पत्नी नेमिषा अडसूळ या देखील प्रचारामध्ये सहभागी। महायुतीच्या अविनाश ब्राह्मणकर यांचा कमळाचं फूल देत प्रचार। नाना पटोले आमदार असलेल्या साकोली मतदारसंघामध्ये भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी। वर्ध्याच्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 7 महिला उमेदवार रिंगणात। 6 महिला उमेदवार अपक्ष तर आर्वीमधून मयुरा काळे शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावरती रिंगणात। खामगाव बुलडाणा महामार्गावरती पोलीस वाहन आणि पिकअपची धडक। अपघातात 2 पोलिसांसह 3 जण जखमी। यवतमाळ प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरी यांची कार अज्ञात व्यक्तीनं जाळली। घराच्या समोर उभ्या असलेल्या गाडीला लावली आग। शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या परिवाराचा घरोघरी प्रचार। मुलगा अभिमन्यू, मुलगी दर्शना खोतकर आणि सून समृद्धी खोतकरही प्रचारामध्ये सहभागी। आमदार राजेश टोपे यांचा मुलगा पार्थ टोपे पहिल्यांदा वडिलांसाठी निवडणूक प्रचारात। सुशिक्षित युवकांना राजकारणामध्ये येणं गरजेचं, पार्थ टोपेंकडून राजकारणामध्ये येण्याचे संकेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अनेक गाड्यांच्या समोर 4 ते 5 पक्षांचे झेंडे, त्यामुळे अपघाताची शक्यता। वाहतूक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष। रायगडमध्ये सभेसाठी आलेल्या शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी। शरद पवार हेलिपॅडवरती उतरताच भरारी पथकाकडून बॅगेची तपासणी। उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी शहरामध्ये बाईक रॅली। हजारोंच्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।